मित्रांनो, ENTC, ECE, इलेक्ट्रॉनिक्स, VLSI या चारही ब्रांच नियर अबाउट सेम आहे. सो या ब्रांचेस मध्ये पॉइंटर हा 9च्या प्लस आपला कसा होईल हेच या व्हिडिओ मध्ये मी क्लिअर करणार आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे छोट्या छोट्या तुम्हाला ज्या समजेल अशा तुमच्या आमच्या लेवलच्या सिंपल टिप्स देणार आहे. त्या फॉलो करा, अप्लाय करा, 10 दिवसांनी बघा, मला कमेंट करा 10 दिवसांनी तुम्हाला खूप जास्त इम्प्रूव्हमेंट झालेली असतील आणि सेमिस्टरवर फॉलो करा, नक्की 9+ पॉइंटर तुमचा कव्हर अप झाला असेल. मित्रांनो, पहिलं तर बघा, पहिला आहे बेसिक क्लिअर ठेवा. म्हणजे काय, या ज्या ब्रांचेस आहे, ENTC झालं, ECE म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, VLSI, बरोबर, या सगळ्या ब्रांचेस, या सगळ्यांची कोर ब्रांच येते ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स. बरोबर, या सगळ्या ब्रांचेस नियर अबाउट सेम आहे. मग आता ह्या ब्रांचेस मध्ये काय आहे, दोन प्रकारच्या गोष्टी येतात. बेसिक काय येतं की थोडं कॉम्प्युटर ओरिएंटेड सब्जेक्ट्स येतात, थोडे इलेक्ट्रॉनिक्स ओरिएंटेड आणि थोडे सिग्नल्स ओरिएंटेड, या सगळ्यांचं कम्युनिकेशन असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, या ब्रांचेस मध्ये महत्वाचं आहे सर्किट डायग्राम्स आणि सिग्नल फेजेस, सर्किट डायग्राम्स याच महत्वाच्या कॉन्सेप्ट आहे. न्यूमरिकल असले, न्यूमरिकल सोडवायला सुद्धा आपल्याला सर्किट डायग्राम, सिग्नल समजले पाहिजे किंवा डेरिव्हेशनला तर ते लागतंच. थेरी सब्जेक्ट्स मध्ये सुद्धा ते लिहिलं तर बाकी चेक होत नाही, त्याच्यावरच मार्क पडून जातो. सो मित्रांनो, आपल्या या ब्रांचेस मध्ये आपल्याला सिग्नल प्रॉपर समजून घ्यायचे, त्याच्यानंतर आपल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या कॉन्सेप्ट जे लॉजिक्स, गेट्स वगैरे, सर्किट डायग्राम्स असतील, हे सगळं प्रॉपरली समजून घ्यायचं. याचं बेसिक आपल्याला क्लिअर ठेवायचंय. आणि हे कुठे क्लिअर होईल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलला बघशाल. सो जेव्हा प्रॅक्टिकल असता, प्रॅक्टिकल एकदम प्रॉपरली क्लिअर करा, प्रॉपरली प्रॅक्टिकल परफॉर्म करा, म्हणजे तुम्हाला ते रिअल मध्ये कळेल. सर्किट असं हातात घेशाल तुम्ही, बरोबर, डायोड्स वगैरे हातात घेतले, त्यातले सर्किट समजून घेशाल, मग तुम्हाला प्रॅक्टिकली क्लिअर होईल. प्रॅक्टिकली क्लिअर झालं की आपलं बेसिक आपोआप क्लिअर होतं. बेसिक क्लिअर झालं, प्रॅक्टिकली समजलं की आपल्याला जास्त पुस्तक वाचायची गरज येत नाही, आपण न बघता त्याच्यावर लिहू शकतो. बघा ना, एखादा पिक्चर आहे, पिक्चर आपण बघितला तर आपण डायरेक्ट डोळ्यावर बघितला, समोर बघितला, किंवा एखादी भारी गाडी आली, ती गाडी तुम्ही समोर बघून आले, नंतर तुम्हाला सांगितलं त्याच्यावर 10 ओळी लिहा, 10 ओळी लिहू शकतो ना. पण इमॅजिनेशन करताना लिहिणं अवघड आहे, समोर बघितल्यावर फरक पडतो. त्यामुळे आपलं बेसिक क्लिअर ठेवा आणि प्रॅक्टिकल वायवा, इथे मग तुमचे थेरी मार्क कव्हर होऊन जातात. आता आलो प्रॅक्टिकल वायवावर. भरपूर सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे, ओरल्स आहे. या केसमध्ये प्रॅक्टिकल ओरल म्हणजे फुकटचे मार्क आहे, फ्री मार्क आहे. का? कारण बघा, थेरीमध्ये 70चा पेपर लिहिला तर कुठे 40-42 मार्क पडतात. पण प्रॅक्टिकल ओरल असे आहे जिथे 50 पैकी जर चांगले शिक्षकांची ओळख असेल, 100% परफॉर्म केलं आणि छोटीशी ओरल दिली तर आपल्याला 50 पैकी ऑटोमॅटिक 45च्या वरतीच मार्क प्रॅक्टिकल ओरलला पडतात. त्यामुळे याला आपल्याला गमवायचं नाही, सिरियसली करायचं. प्रॅक्टिकल्समुळे काय होतं, थेरीचा निम्मा अभ्यास कव्हर होऊन जातो, बेसिक क्लिअर होऊन जातं. कळतंय? या गोष्टी तुम्हाला 9+ पॉइंटर नेण्यासाठी काम येणार आहे. याच्याने तुमचा थेरीमध्ये मार्क वाढणार आहे, लक्षात घ्या. नंतर जर्नल्स असतात, असाइनमेंट्स असतात, या वेळच्या वेळी कंप्लीट करा, जेणेकरून एक्झामच्या वेळी, सबमिशनच्या वेळी लोड येतो. तो मेन खरा अभ्यासाचा टाइम असतो, पण तेव्हा आपण सबमिशन वगैरे त्याच्यामध्ये टाइमपास करतो आणि त्यावेळी अभ्यासाचा पिरियड निघून जातो. शेवट पिरियड PL भेटते 8-10 दिवसांची, तेव्हा अभ्यास होत नाही, मग तो 9चा पॉइंटर येऊन जातो आपला 7 वर. आणि असाइनमेंटचा अजून एक फायदा काय होतो की असाइनमेंट शक्यतो कॉपी नका करू, स्वतः कव्हर करा. कारण असाइनमेंट जे टीचर देतात ना, नियर अबाउट त्याच्यासारखेच क्वेश्चन आपल्याला पेपरला येणार असतात. म्हणून तर टीचरने ते असाइनमेंट तुम्हाला दिलेले असताना सो असाइनमेंट स्वतः कव्हर करा, त्यातले न्यूमरिकल्स वगैरे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे थेरीचा अभ्यास खूप सारा कव्हर होऊन जातो. ओके, अटेंडन्स खूप महत्वाची मेंटेन करायची आपल्याला. अटेंडन्स का? कारण सगळं स्वतः करण्यात अर्थ नाही. कॉलेजमध्ये शिकले तर ते तुम्हाला स्वतः करण्याच्या, कॉलेजमध्ये शिकले तर इतक्यात तुम्हाला अभ्यास करणं सोपं होऊन जाईल. आणि अटेंडन्सचा अजून एक फायदा होतो, टर्म वर्कला जे 50 ते 25 मार्क आहे ते आपल्याला इझिली 40-42च्या वरती मार्क पडून जातं. आपलं चांगलं इम्प्रेशन राहिलं तर ऑब्व्हियसली टीचर समोर चांगलं इम्प्रेशन पडतं. प्रॅक्टिकल ओरलला अजून किती चांगले मार्क पडायला मदत होते. त्यामुळे अटेंडन्स कंपल्सरी ठेवायची. PYQ वगैरे रेफर करा. PYQ ने ऑब्व्हियसली आयडिया क्लिअर होते. PYQ सोबत पेपर पॅटर्न, कुठल्याही विषयाचा अभ्यास सुरू करताना पहिल्यांदा पेपर पॅटर्न चेक करून घ्या. याच्यावर पेपर पॅटर्न कसा आहे, कुठल्या क्वेश्चन मध्ये काय येणार आहे, कुठल्याला कुठला ऑर आहे, कुठलं नाही येणार आहे, किती मार्कला आहे, कसं चेक होतं, हे सगळं पेपर पॅटर्न मध्ये क्लिअर होतं. आपल्या टीचर कडनं हे समजून घ्या. पेपर पॅटर्न कळाला की मग क्वेश्चन पेपर अभ्यास करत जायचा थेरी सोबत, म्हणजे अजून कॉन्फिडन्स वाढेल. पेपर लिहायची प्रॅक्टिस करा, कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. यस. आणि प्रेझेंटेशन स्किल्स आपल्याला वाढवायचे, ग्रुप स्टडी करायचा आहे. ग्रुप स्टडी का? आपल्या ग्रुप असा निवडायचा ज्याच्यात 2-3 तरी टॉपर पोरं पाहिजे, जेणेकरून ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. ग्रुप स्टडी हा टाइमपास करणारा ग्रुप नकोय. तुमचे प्रॉब्लेम आले, मित्रांनी क्लिअर करून दिले,
त्यांनी कॉन्सेप्ट समजून सांगितला, तर तुम्हाला अभ्यासाला कमी वेळ लागतोय ना, तुम्हाला 0 स्वतःला अभ्यास करण्याची गरज नाही, त्याने समजून सांगितलं, टॉपरनी समजून सांगितलं बरोबर, त्याच्या संगतीत तुम्ही टॉपर होशाल. त्यामुळे हा ग्रुप स्टडी, चांगल्या मित्रांचा ग्रुप आपल्याला ठेवायचा. आपण 9च्या वर जायला लागतो. प्रेझेंटेशन स्किल्स वाढवायचे, लिहिण्याची कला शिकायची, पेपर चांगला लिहायचा, अक्षर चांगलं काढायचं, डायग्राम्स त्याच्यावरून एक्सप्लेनेशन जमलं पाहिजे, सर्किट्स काढता आले पाहिजे. हे बेसिक गोष्टी ज्या प्रेझेंटेशनच्या आहे त्या फॉलो करायच्या आणि शक्यतो ट्राय करायचं आपल्याला बॅकलॉग पडूच द्यायचे नाही, कारण बॅकलॉग पडला की मग पॉइंटर 9ला यायला अडचण येते, कारण बॅकलॉगचं टेन्शन येतं, रेग्युलरचं येतं. त्यामुळे बॅकलॉगचा कसं स्टडी करायचा मागची व्हिडिओ मी दिलेली आहे, ही व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल. ओके, ही व्हिडिओ फॉलो करून घ्या. बाकी या टिप्स सांगितल्या, रिवाइज करून देतो. आपल्याला सगळ्या बेसिक क्लिअर ठेवायचे, सिग्नल्स, त्याच्यानंतर फेज, ज्या डायग्राम्स वगैरे, सर्किट सगळं क्लिअर ठेवायचं. याने आपला थेरीचा अभ्यास पटापट होतो. प्रॅक्टिकल ओरल, प्रॅक्टिकल स्वतः परफॉर्म करायचे, म्हणजे थेरीचा अर्धा अभ्यास होऊन जातो. प्रॅक्टिकल ओरलचे मार्क घालवायचे नाही. यासाठी आपल्याला जर्नल, असाइनमेंट वेळेवर कंप्लीट करायचे. टीचरशी ओळख राहिली, इथे चांगले मार्क पडतील. याच्यामुळे थेरीचा अभ्यास होऊन जाईल. अटेंडन्स ठेवायची, टर्म वर्कला फायदा होतो. यस, आपल्याला चांगले पहिल्यांदा पेपर पॅटर्न समजून घ्यायचा, मग पेपर सॉल्व्ह करत जायचे. थेरी सोबत चांगल्या मित्रांचं ग्रुप करायचं आणि कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशन स्किल्स आपल्याला शिकत जायची आणि आपण इम्प्रूव्ह. सो ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर ह्या चारही ब्रांच मध्ये आरामात 9च्या वरती पॉइंटर येणं कुणालाही अशक्य नाहीये. मागच्या वेळी मी 2-3 मुलांना हा फंडा दिला होता. आज ते पोरं बॅकला वायडी होती, पण वायडी नंतर ऑल क्लिअर झाले. आता त्यांनी पहिल्यापासून सुरुवात केलंय आणि ते सांगताय की सर कॉलेजमध्ये अजून पहिला युनिट चालू, आमचा पहिला युनिट होऊन गेलाय. मग ऑब्व्हियसली डिसेंबरमध्ये ते पोरं टॉपर होणार आहे, 9च्या वरती जाणार. ENTCचेच मुलं होते. तुम्ही पण फॉलो करा मित्रांनो, खूप फायदा होतो. यस, आणि या क्वेश्चन पेपर मध्ये एक सांगायचं राहिले की 19 पॅटर्नचे पेपर सगळ्यांनी रेफर करा. 24 पॅटर्नच्या मुलांनी करा. 19 वाले तर करणारच आहे, पण 24 वाल्यांनी केलं तरी चालेल, कारण 24 आणि 19चा सिलेबस काही चेंज नाही, 90% सिलेबस सेम आहे. यस, सो मित्रांनो, अशा प्रकारे अभ्यास करा आणि अभ्यास करताना खरोखर टॉपर व्हायचं असेल, आमची मदत लागत असेल तर पर्पल ॲट ऍप्लिकेशनची आम्ही लिंक दिली आहे खाली. सो पर्पल ॲट ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा, ज्यावर तुमच्या सगळ्या विषयांचे, सगळ्या महत्वाच्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस अवेलेबल आहे. कारण एका सबस्क्रिप्शन मध्ये आम्ही 5-5 बेनिफिट देतो. नुसतं सबस्क्रिप्शन देत नाही, व्हिडिओ देत नाही, सगळं स्टडी मटेरियल एकाच ठिकाणी देऊन देतो, एकाच क्लिकवर. काय तुम्हाला पूर्ण व्हिडिओ लेक्चर मराठी हिंदीमध्ये, सॉल्व पेपर, त्याचं एक्सप्लेनेशन, पेपर पॅटर्न, IMP क्वेश्चन, नोट्स, जेवढं स्टडी मटेरियल लागतं सगळं एका ठिकाणी एका सबस्क्रिप्शन मध्ये देतो. सो ते बघा, डेमोज बघा, आवडले तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचा पैसा वसूल असेल. तुम्ही मला गॅरंटी द्याल की सर हे घेतलं आणि आम्ही टॉप केलं, कितीतरी पोरांनी आमच्या सबस्क्रिप्शन सोबत टॉप केलंय. सो हे फंडे फॉलो करा आणि पर्पल ॲट सोबत अभ्यास करा. डाऊट आलं कमेंट मध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. टॉपर वाल. थँक्यू.